नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी सिद्धेश्वर तुमचं स्वागत करतो तुमच्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सीड्स मुवमेंट. आपण ज्या क्षणाची आतुरतेने एकदम वाट बघत होतो तो क्षण आज आलेला आहे. म्हणजेच आपल्याला गावी जायचा दिवस आज उजाडलाय. तर आज आहे दिनांक 24 ऑगस्ट. आपण निघतोय शिवडी येथून चिपळूणला. ते सुद्धा आपल्या बाईकनी चाललोय आपण गावी. खरं तर तुम्हाला दिसते मागे तर सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. ऍक्च्युली काल रात्री झोपायला उशीर झाला, त्यामुळे आज आपल्या राईडची सुरुवात एकदम लेट होते. तर ठीक आहे, काही हरकत नाही, आपण आरामातच जाणार आहोत आणि मग तुम्हाला मी सगळ्या अपडेट्स देत राहील. 8 वाजून 52 माझ्यासोबत असणार आहे, छोटा भाऊ असणार आहे श्रेयस. तर आणि मम्मी आपली उद्या येणार आहे. मम्मीचं उद्या रिझर्वेशन आहे नेत्रावती ट्रेनचं. सो आपण आता दोघं गावी चाललो आहोत आणि बघू शकता तुम्ही आपला काळा घोडा रेडी आहे. श्री स्वामी समर्थ. ही बॅग घेतली आहे आणि एक इकडे बॅग आहे आणि आता इथे एक पिशवी बांधायचं काम चालू आहे. कालच मी गाडीचं सगळं काम करून घेतलंय. आपल्या इथे लाईट लावलेत मी. त्यानंतर गाडीचं मी, जसं तुम्ही माझ्या आधीची राईड बघितली असेल, त्यामध्ये आपल्या ह्याचं काम राहिलं होतं, तर ते सुद्धा काम मी केलेलं आहे. आणि गाडी सर्व्हिसिंग आहे व्यवस्थित, एकदम आरामात जायचंय आपल्याला, काही घाई नाहीये. आणि घरातून आपण नाश्ता करूनच निघालो. चहा आणि आपण उपमा बनवला होता मम्मीने, तर तो उपमा खाऊन निघालो. त्यामुळे आपण डायरेक्ट आता जेवायला थांबू कुठेतरी चांगल्या ठिकाणी. सो जास्त वेळ न घालवता आता आपण राईडला सुरुवात करतो, कारण ऑलरेडी लेट झालं आपल्याला. भरपूर कोकणकर गावी निघालेत. शुक्रवार आणि शनिवार खूप रोड पॅक होते, त्यामुळे आपण आज रविवारी सकाळी निघतोय. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये रस्त्याची अपडेट, पावसाची अपडेट, सगळ्या मी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन. मस्त मस्त सिनेमॅटिक शॉर्ट्स देईन मी. सो व्हिडिओ मिस करू नका. आणि आपण आता जास्त वेळ न घालवता ज्या गप्पा आहेत त्या आपण गाडीवर राईड करता करता करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. तर फायनली मित्रांनो, आपल्या राईडला सुरुवात केलेली आहे आपण. आपल्याकडे काही गोप्रो नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मी मोटो ब्लॉगिंगचा फील देईन या फ्रेममध्ये. सो आता आपल्याला एकच काम करायचं आहे आपलं, ते म्हणजे आपल्या गाडीत पेट्रोल भरायचं आपल्याला. ते आता आपण किंग सर्कलला HP पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल टाकूया आपण. टाकी फुल करायची आपल्याला. त्याच्यानंतर पुढे चलो. फायनली आपली प्रॉपर राईड चालू झाली आहे. आपण आता आहे सायन्स फ्लायओव्हरला. पनवेलनंतर बाईक चालू, आता त्याला दिली आहे चालवायला. सो एन्जॉय. लेट राईडला निघाला. सिग्नलवर सिग्नल लागतात आपल्याला, पण काय नाही, मुंबईपर्यंत सिग्नल लागणारच आहेत. आता आपण चेंबूरला पोहोचलो आहे. त्या इथून आपण जाणार आहोत त्याच्यानंतर पनवेल या रूटने आपण प्रवास करणार आहे. बराच सिग्नल लागला आहे. बरं झालं आहे, पाऊस सुद्धा नाही आहे, त्यामुळे एकदम सुका आपल्याला जायला भेटते आज. गेल्या 3 दिवसापूर्वी जो मुंबईला पाऊस पडला, किती वाटलेली की बाई हा गावी जाऊ देतोय की नाही. पण आता होतो की गावी पण पाऊस नाही आहे. मित्रांना फोन केला होता, तर त्यांच्या
गणपतीला गावी जायची मजा काही वेगळीच आहे. हे सुद्धा बाईक. पाऊस थोडा भरलेला दिसतोय. वाशीच्या ब्रिजला पोहोचलो आपण आता. गावी गेला आहे मुंबईवरून गाडी घेऊन. त्याला आता मी कॉल केला होता रस्त्याची अपडेट विचारण्यासाठी. तर तो बोलला की मुंबई गोवा हायवे थोडा खराब आहे माणगावच्या आधी. तर आपण आता पनवेलला आहे. तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर पालीवरून जायला, पाली निजामपूर माणगाव किंवा वासदला बाहेर पडू शकतो. आणि दुसरा आहे तो मुंबई गोवा हायवे. तो आपण त्या रोडनी राहू दे. सो आता विचार करतोय कोणत्या रूटनी जायचं आहे. तर फायनली आमचं डिसिजन असं झालं आहे की आपण मुंबई गोवा हायवेनीच चाललो आहे. जेणेकरून तुम्हालासुद्धा रस्त्यांची अपडेट भेटेल तुम्ही जर येणार असाल तर. सो आपण आता मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत. मागे श्रेयस इथे सफरचंद घेतो आहे. मी थांबलो इथे. तर हा आहे आपला मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवेवर आपण मार्चमध्ये राईड केली होती. आपण अलिबागला गेलो होतो इथून. तेव्हा मी ब्लॉग केला नव्हता. आणि गेल्या वर्षी आपण गावी गेलो होतो. सो त्याच्यानंतर आज योग आला आपल्याला मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करण्याचा. तर बघूया आता आपला प्रवास कसा होतो. भरपूर बाईकर्स आपल्याला भेटत आहेत. खूप लोक बाईक घेऊन निघालेत गावी. तर मस्त वाटते. लोक गाड्या घेऊन बाईक घेऊन गावी जात आहेत. तर मस्त आपण राईडसुद्धा एन्जॉय करतो आहे. आता श्रेयस थोडा वेळ चालवेल, त्याच्यानंतर कंटिन्यू आपण चालू. सो चला आपण आता निघूया. तर झालं आहे सगळं घेऊन. नेचर वॉक असलं क्लिअर आहे. मस्त वाटते. थोडा पाऊस असला असता तर अजून थोडं मस्त वाटलं असतं. पण काय नाही, पाऊस नाही ते बरं आहे.
रोह्याला पोचू आता आपण. रोह्याच्या आधी थोडे खड्डे आहेत, रस्ता खराब आहे, थोडा डायव्हर्जन आहेत. हा पॅच अजून आहे तसंच आहे. हा रोड हा पालीचा जातो. जर आपण पालीच्या रोडने आलो असतो तर वाकण आहे, म्हणजे इथून आपण बाहेर पडलो असतो. आणि एक पुढून आहे माणगाव. दोन ऑप्शन आहेत, एक वाकणला आणि माणगावला. नागोठण्याच्या नंतर आहे. ट्रॅफिक लागायला इथून सुरुवात झालेली आहे. इथून जाम आहे पुढे. इथून काय वाटत नाही आता आपण लवकर आलो. गाड्या सोडलेल्या आहे. माणगावची बाजारपेठ. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो माणगावच्या पुढे आलो आहे. तिथे स्नॅक्स कॉर्नरला थांबलो आपण. वडापाव खाण्यासाठी थांबलो, हलकं खातो. आता चिपळूणला जाऊन आपण व्यवस्थित जेवण जाऊया. चिपळूणला जाऊन आपण व्यवस्थित जेवून जाऊया. तर ट्रॅफिकबद्दल बोलायचं झालं तर माणगाव आणि इंदापूरला थोडं ट्रॅफिक होतं. आपली बाईक असल्या कारणाने आपण साईडने आलो. बट तुम्ही जर 4 व्हीलरने येत असेल तर 1 तास तुमचा नक्कीच जाईल माणगाव आणि इंदापूरला. आणि रोडबद्दल सांगायचं झालं तर मधी रोड खराब आहे, बाकीच्या ठिकाणी डांबरीकरण केलेलं आहे. त्यामुळे पहिल्यापेक्षा तरी आता रोड चांगला आहे. आता यापुढून आपला जो रोड आहे तो एकदम मक्खन रोड आहे. सो आपण आता डायरेक्ट चिपळूण. आता याच्यानंतर मी गाडी चालवणार आहे इथून. तर आता नाश्ता करूया आणि आपण थेट निघूया. पाऊस नाही पाऊस नाही, ट्रॅफिक नाही भेटला. इथं जरासा चटणी दे मस्त. गरम गरम.
तर आता आपण गाडी चालवणार आहे इथून पुढे. आपण आता प्रॉपर तुम्हाला मी मोटो ब्लॉगिंग फ्रेम देईन आता. तर चला आपण आता जास्त लेट नको करूया, निघूया सर आता. तर मित्रांनो, फायनली आपण गाडी चालवायला घेतलेली आहे. 3 तासानंतर बसलो. आपण आता पोचलो आहे माणगावच्या पुढे आलो आपण. तर इथून आपलं डेस्टिनेशन आहे काहीतरी 100 किलोमीटर. आपलं डेस्टिनेशन आहे चिपळूण. ट्रॅफिकमध्ये भरपूर गाड्या अडकल्या होत्या पाठीमागे. खूप लोक गावी निघाली आहेत. जर महाडवरून कोण व्हिडिओ बघत असेल तर मला कमेंट करायला नक्की विसरू नका. मी मस्त देवाची गाणी लावली, बाप्पाची गाणी लागली आपल्या हेडफोनला आणि मस्त मी राईड एन्जॉय करतोय. ॲक्च्युली आपल्या झाल्या उशीर. तो जेवढं अंतर कापता येईल तेवढं कापण्याचा प्रयत्न करतोय. आपण डायरेक्ट भेटूया आता कशेडी बोगद्याच्या इथे. तर हा दुसरा टोल आहे चिपळूणपर्यंतचा. टोल लागतं त्याची मला मी सांगतो. पहिला टोल गेला तो रोहा आणि नागोठण्याच्या मध्ये आहे. त्याच्यानंतर आता पोलादपूर आणि महाडच्या मध्ये आहे हा. आता आपल्याला लागेल कोल्हापूरनंतर आपल्याला लागणार आहे कशेडी घाट. फायनली आपण कशेडी बोगद्याच्या इथे पोचलेलो आहोत. त्या साईडनी सुद्धा चालू झालेला आहे. पाऊस येतोय हलका हलका. झालेली आपली बोगद्यात.
फायनली मित्रांनो आपण कशेडी बोगद्याच्या बाहेर थांबलेलो आहोत. या आणि कशेडी आपल्याला तो क्रॉस करण्यासाठी अर्धा तास ते 45 मिनटं आपली त्याच्यात जायची. पण ह्या बोगद्यामुळे आपण फक्त 5 मिनटात येतो. दिवाणकवटी आता इथून 1-2 किलोमीटरच आहे. सो आता आपण वाजले 4 वाजलेत. एकदम आरामात राईड चालू आहे. काहीच कसली धावपळ नाही, काही नाही. सो आता आपण इथून अजून काहीतरी 50 किलोमीटर आपलं डेस्टिनेशन आहे चिपळूण. तर आपण आता डायरेक्ट चिपळूणलाच भेटूया. पावसाची अपडेट द्यायची झाली तर पाऊस आपल्याला फक्त आपण जिथे वडापाव खाल्ला तिकडे स्नॅक्स कॉर्नरला तिकडेच आपल्याला फक्त पाऊस भेटला. त्याच्यानंतर आपल्याला पाऊस नाही भेटला आहे. सो आता ह्या पुढे कसं वेदर असेल काय माहिती, काय असेल तर मी अपडेट करेन तुम्हाला. हा लेफ्ट रोड आहे. तिथून परशुरामांचं मंदिर आहे. तिकडे आपण सगळी पुढे येऊ तेव्हा येऊ इकडे या ठिकाणी. आणि इथून जो नजारा दिसतो ना खालचा, पूर्ण चिपळूण एरिया दिसतो. आपण आता येऊन पोचलो कळबसच्या इथे. हा जो सरळ रोड जातो तो सरळ बहादूर शेखला आणि आपण आता इथून लेफ्ट मारणार आहे आपल्या गावासाठी. निरबाडे गावात आपण जाणार आहोत. हा आहे इथे मुंबई गोवा हायवे. तो आता आपण थोड्या वेळात आता घरी जाऊन आपल्याला गणपतीची सगळी तयारी करायची आहे. डेकोरेशन वगैरे सगळं बघायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण 2 दिवस आधी आलो आहे गावी. तर आता घरी जाऊन आपण फ्रेश होऊ. त्याच्यानंतर आपण डेकोरेशनच्या तयारीला लागूया. आणि हे बघा इथे ना हे नवीन पेट्रोल पंप चालू आले. आत्ताच मेमध्ये चालू आलं आहे. लेफ्ट साईडला बघू शकता इकडून. आणि आता इथून आपलं गाव हार्डली 6 ते 7 किलोमीटर आहे. तर आपण आता डायरेक्ट आपल्या घरीच भेटूया. फायनली आपण पोचलो. मित्रांनो आपण आपल्या घरी पोचलेलो आहे. मला खूप कमेंट्स आल्या होत्या की तुझ्या गावाचं नाव काय. तर माझ्या गावाचं नाव आहे निरबाडे निरबळवाडी. ते आहे चिपळूणमध्ये. आणि एकंदरीत आपला प्रवास खूप मस्त झाला. कसलं काही ओव्हर स्पीडिंग नव्हतं, काय नाही. आरामात झाला आहे खूप प्रवास आपला. आणि रस्त्याची अपडेट द्यायची झाली तर इंदापूरच्या आधी थोडासा पॅच खराब आहे आणि ते पण आता डांबरीकरण केले तिकडे. आणि माणगावच्या इथे पण सेम सिच्युएशन आहे. डायव्हर्जन आहेत तिकडे थोडे. आणि हां, जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन निघत असाल तर इंदापूर आणि माणगाव भरपूर भयंकर पॅक भेटणार आहे तुम्हाला जर संध्याकाळी तुम्ही निघत असाल तर.
कारण आता थोडाफार प्रमाणात होता पॅक, सो तेवढंच आहे, बाकी असं काही नाही. आणि पाऊस तर आपल्याला काही भेटला नाही. आत्ता मला जस्ट मी गावात एंट्री केली आणि पाऊस भेटला आपल्याला. तर बाकी असं कुठे पाऊस भेटला नाही. भेटला पण तो एकदम थोडासाच होता, म्हणजे एक सर येऊन निघून गेली. बाकी विन सीटर मी अजिबात घातलं नाही, त्यामुळे प्रवास एकदम मस्त झालेला आहे आपला. आणि आता फ्रेश वगैरे व्हायचं आहे मला, तर आता फ्रेश होईन मी. त्याच्यानंतर आपल्याला गणपतीची तयारी करायची आहे. काहीच तयारी झाली नाही आहे. बघा इथे आपला बाप्पा बसतो, तर काहीच तयारी झाली नाही आहे. ते आता फ्रेश वगैरे होऊन तयारी करायला लागू आपण. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सिद्धेश्वरी रजा घेतो. बाय.